बोलण्याची कला ही एका जादूपेक्षाही कमी नाही. बोलण्याने आपण जग जिंकू शकतो, ज्ञानाने नाही. शब्दाचा जादूगर असणारा व्यक्ती ज्ञानी व्यक्तीला सुद्धा आपल्या प्रभावाखाली आणू शकतो. आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठीच जवळ येतो. असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपले कामं काढून घेत असतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 12 चालाकीचे नियम सांगणार आहे, जे तुमच्या अत्यंत उपयोगात येणार आहेत. तुम्हाला विश्वास नसेल, फक्त 3ऱ्या नियमापर्यंत हा व्हिडिओ ऐका, माझी खात्री आहे. त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ अर्ध्यात सोडणार नाही. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहिला नियम, कमजोरी मरून जा, पण आपली कमजोरी कुणालाच सांगू नका. आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोर बाजू, आपले सगळे सिक्रेट त्याला सांगून बसतो. जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही खूप मोठ्या अडचणीत सापडू शकता. म्हणून आपले सिक्रेट कुणालाही सांगू नका, कारण तीच व्यक्ती पुढे चालून तुमची शत्रू झाली तर, आणि तुमच्या व्यक्तीमध्ये मतभेद निर्माण झाला तर, तुम्ही एकमेकांमध्ये विरोधात असाल तर, तुमच्या या सगळ्या गोष्टीत ती व्यक्ती फायदा उचलू शकते. आपल्या कमजोर बाजू आपल्यापर्यंतच ठेवा, त्या कुणालाही सांगू नका. तुम्ही अडचणीत याल. आपल्या फक्त बाजू आपल्याला माहीत असायला पाहिजे. दुसरी, सेल्फ रिस्पेक्ट. जर कुणासाठी तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत असाल तर तुम्ही खूप चुकीचं करत आहात, कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेही दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार आहे. म्हणून खड्ड्यात गेली जग, दुनिया आणि लोक. सगळ्यात अगोदर तुमची सेल्फ रिस्पेक्ट आणि तुमचा आत्मसन्मान गरजेचा आहे. तिसरं, योग्य शब्द. या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार जे आहे ना, ते म्हणजे तुमची शब्द. तुम्ही लिहिलेले शब्द असतील, नाहीतर तुमच्या तोंडातून निघालेले शब्द. योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमचे बरेचसे कामं जे आहे ना, ते सोपे होतील. शब्दांची किंमत त्या व्यक्तीला जास्त प्रकारे माहीत असेल जिला कमीत कमी शब्दात जाहिरात द्यायची असते. कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका. शब्दाप्रमाणे तुमचे वाक्य देखील सोपे असायला हवेत. आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत. बऱ्याच वेळेस आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी शब्द वापरतात जे समोरच्यालाही समजत नाही. मेहनत करा मजुरासारखी आणि आपला ॲटिट्यूड ठेवा बादशासारखा. त्यामुळे चौथा आहे स्वार्थी. तुमच्या डोक्यातून एक काढून टाका की या कलियुगात स्वार्थाशिवाय कोणीच तुमच्या जवळ असेल. एक चालाक व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आपले कामं काढून घेत असते. जेव्हा पण तुम्ही समोरच्याकडून काही काम करून घेता, त्याचा मोबदला न देता, तेव्हा तो समोरचा काम करेल याची खात्री नसते. पण तुम्ही जर समोरच्याला कामाचा मोबदला दिला, आमिष दाखवलं, तर तुमचं काम लवकर होईल. या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही तुमच्याजवळ स्वार्थाशिवाय येत नाही. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. या जगात भरपूर असे स्वार्थी लोक आहेत जे फक्त स्वार्थासाठी तुमच्याजवळ येतात. 5वी गोष्ट, नकारात्मक प्रश्न. कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारले असेल, नकारात्मक बोलत असेल, तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट करू नका. तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे असं त्याचा अर्थ होतो. चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असंही होतं. म्हणून चिडू नका. थंड डोक्याने शांत विचार करा. चलाकीने उत्तर देणे तुम्हाला शिकावं लागेल, कारण लोकांनी तुमचा मजाक उडवण्या अगोदर 100 वेळेस विचार करायला हवं. लोक मजाक उडवायला मागे पुढे बघत नाही. 6वा, संयम ठेवा. ज्या माणसाला संयम नाही त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावा लागतो. म्हणून कुठलेच कामं करताना त्या कामाचा फायदा तोटा याचा विचार करूनच उत्तर द्या. बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय द्या आणि तुमचं प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय देऊन बसता. त्यामुळे नुकसान होतं. 7वी गोष्ट, टॉपिक झोन. कुठल्याही मुद्द्यावर, कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा. कुठल्याही मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा, मगच तुम्ही त्यावर चर्चा करा. काहीही बोलण्या अगोदर तुम्हाला त्या मुद्द्याचा विचार करायला हवं.
तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल. कुठल्याही टॉपिकवर बोलू नका. 8वी गोष्ट, आत्मविश्वास. जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने बोलत असाल ना, तरी लोकांना खरं वाटतं. आणि जर तुम्ही खरंही आत्मविश्वासानं बोलत नसाल ना, तर ते लोकांना खोट्यासारखं वाटतं. आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढवा, तरच लोक तुमचं ऐकतील, नाहीतर ऐकणार नाही. आत्मविश्वास खूप खूप इम्पॉर्टंट आहे. 9वी गोष्ट, कमी बोला. या मुद्द्यावर मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. प्रमाणापेक्षा जास्त बोलणे म्हणजे शब्दांची किंमत कमी करून घेणे आहे. आपली किंमत कमी करून घेणे आहे. कमी बोला. त्यामुळेच बरेचसे प्रश्न आपोआप सुटतात. म्हणून फक्त आणि फक्त कमी बोला. वाटते तिथेच बोला, कुठेही बोलू नका. 10वी गोष्ट, आय कॉन्टॅक्ट. नजरेला नजर देऊन बोला. बऱ्याच वेळेस समोरचा बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघत असता, तेव्हा समोरच्याला असं वाटतं की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात. तुम्ही त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही. म्हणून कोणाशीही बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोला. तेव्हा त्या व्यक्तीला वाटेल की तो माझ्याकडे लक्ष देऊन विचार करत आहे. 11वी गोष्ट, जलद आणि स्थिर विचार करा. एका राजाने आपल्या सल्लागारांना 1,000ची सोन्याची नाणी दिली आणि त्यांना एक अट घातली की नाणी खर्च करताना माझा चेहरा बघून खर्च करायची, आणि दुसरी अट, मी पुढचे 7 दिवस तुम्हाला भेटणार नाही. 7 दिवसानंतर नाणी खर्च झालेली असेल तर या. त्यात मी आपल्या मंडळामध्ये पद देईन आणि 5,000 सोन्याची नाणी देईल. 6 दिवसानंतर सगळे सल्लागार राजाला येऊन भेटले. सगळ्यांची हेच म्हणणं होतं की नाणी खर्च झाले नाही, कारण तुम्ही दिसलेच नाही, तर तुमच्या अटीनुसार ते खर्च करू शकलो नाही. त्यातील एक सल्लागार म्हणाला, राजा, मी माझी सगळी नाणी खर्च करून आलोत आणि तेही तुमच्या अटीनुसार. राजा आश्चर्यचकित झाला. कसं काय? सल्लागार म्हणाले, प्रत्येक नाणी खर्च करताना त्याने नाण्याकडे बघत होता, मग ते देत होतं. कारण आपल्या राजाचे प्रत्येक नाण्यावर तुमचं चित्र आहे. हा प्रश्न नाही की तुम्ही कुठे आहात हे महत्त्वाचं आहे, कुठल्या परिस्थितीत कसा विचार करता. प्रश्न हा आहे की तुम्ही किती कठीण परिस्थितीमध्ये किती जलद आणि स्थिरमध्ये विचार करता. कधी आपण अशा परिस्थितीत अडकतो की त्या प्रश्नांमधून निघणं खूप कठीण असतं. आपल्याला वाटतं तेव्हा बाहेर निघतो. त्या अडचणीमध्ये आपल्याला सोप्या वाटतात जेव्हा आपण बाहेर निघतो. 12वी गोष्ट, लोकांना त्यांच्याच जाळ्यात अडकवा. एका चित्रपटात जेव्हा एक व्यक्ती एका राजाला भेटायला जातो, तेव्हा त्या व्यक्तीला शिपाई दारात अडकवतो आणि त्याला म्हणतो की आतमध्ये तुला जे काही बक्षीस मिळेल ना, त्यातला अर्धा हिस्सा मला आणून दे. तेव्हा आतमध्ये जातो आणि राजाला म्हणतो की मला बांबूचे 100 फटके मारा. ही विचित्र मागणी ऐकून राजाला विचार पडतो. तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुमच्या शिपायाने एकाच अटीवर मला आत सोडले आहे. मला जो काही हिस्सा मिळेल, बक्षीस मिळेल, त्यातून अर्धा हिस्सा त्याला हवं. राजाला राग आला आणि त्यानं 100 फटके शिपायाला दिले. लक्षात ठेवा, कुणाचं वाईट करू नका, पण कुणी तुमच्या अडलं तर त्याला तिथेच अडकवा. धन्यवाद.